लातूरच्या नंबर 1 रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। या चॅनलमार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी, विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया कमिशन घेतलं जात नाही। प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात। समोरच्या बाजूला आपण नवीन खूप सुंदर आणि एकदम लक्झरियस असे घर पाहू शकतात। या घराच्या फर्स्ट फ्लोअरवर असलेला 1 आरकेचा ब्लॉक आपण भाड्याने घेऊन आलो आहोत। या 1 आरके ब्लॉक मध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत। या घराचे बांधकाम सुद्धा आत्ताच नवीन झालेले आहे। या घराची बाहेरून कलर आणि डिझाइन सुद्धा एकदम मनाला आकर्षित करणारी आहे। या घराच्या समोरच्या बाजूला 20 फूट साईजचा मोठा रोड सुद्धा आहे। घराच्या आजूबाजूला पूर्णपणे खूप सुंदर आणि एकदम चांगली अशी वस्ती सुद्धा आहे। अशाच नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करा। बेलचं बटन दाबून ऑल वर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूरमधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही। घरामध्ये एंट्री करण्यासाठी या ठिकाणी मोठे साईजचं गेट बसवण्यात आलं आहे। गेटमधून आतमध्ये एंट्री करताच या ठिकाणी मोठे साईजचा पार्किंग एरिया आपल्याला दिला आहे। या पार्किंगमध्ये किरायेदार आपली गाडी पार्किंग सुद्धा करू शकतात। या घराच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये प्रॉपर्टीचे मालक स्वतः राहतात। या घरामधील संपूर्ण पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या साईजचा पाण्याचा हौद सुद्धा आहे। या घरामध्ये पाण्याच्या सुविधेसाठी एक बोरवेल सुद्धा आहे, तसंच महानगरपालिकेच्या नळाचं कनेक्शन सुद्धा आहे। हे घर अतिशय शांत, सुशिक्षित आणि निसर्गरम्य परिसरात आहे। या एरियामध्ये क्लास 1 अधिकारी, व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार व सर्वच व्हीआयपी लोक राहतात। 1 आरकेकडे जाण्यासाठी या ठिकाणाहून मोठ्या साईजच्या पायऱ्या दिल्या आहेत। पायऱ्यांच्या समोरच्या बाजूला सुरक्षेसाठी एकदम मजबूत असं लोखंडी गेट बसवण्यात आलं आहे। गेटमधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजच्या पायऱ्या पाहायला मिळतात। या पायऱ्यांवर खूप सुंदर अशी टाइल्स सुद्धा बसवण्यात आली आहे। या पायऱ्यांवर सुद्धा व्हेंटिलेशन होण्यासाठी जागोजागी मोठ्या साईजच्या खिडक्या सुद्धा बसवण्यात आल्या आहेत। आता आपण या पायऱ्यांच्या मदतीने या घराच्या फर्स्ट फ्लोअरवर आलेले आहेत। फर्स्ट फ्लोअरवर वर येताच्या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजचा ओपन स्पेस पाहायला मिळतो। या ठिकाणी सुद्धा खूप सुंदर अशी टाइल्स बसवण्यात आली आहे। या ठिकाणी जो आपण 1 आरकेचा ब्लॉक पाहणार आहे त्याच्या एकदम समोर आलेले आहेत। या 1 आरके ब्लॉकला खूप सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे। यासाठी सेपरेट लाईटचे मीटर सुद्धा बसवण्यात आले आहे। मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजचा हॉल पाहायला मिळतो। हॉलची साईज सुद्धा एकदम मोठी असून हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे। या हॉलमध्ये 3-in-1 कलर कॉम्बिनेशन सुद्धा दिला आहे। या हॉलमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी अतिशय मोठ्या साईजची खिडकी सुद्धा बसवण्यात आली आहे। हॉलमध्ये सोफा सेट ठेवण्यासाठी आणि टीव्ही बसवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिल्या आहेत। हॉलमध्ये अधिक व्हेंटिलेशन होण्यासाठी मोठ्या साईजची एक बाल्कनी सुद्धा आहे। हॉलच्या मेन दरवाजाच्या बाजूला दररोज वापरातील सामान ठेवण्यासाठी एक मोठे साईजचे कपाट सुद्धा बनवले आहे। या हॉलला आपण या बाजूने सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या। या समोरच्या भिंतीवर किरायेदार टीव्ही सुद्धा बसवू शकतात। या हॉल आणि किचनसाठी सेपरेट एक टॉयलेट आणि बाथरूम सुद्धा आहे। बाथरूमच्या एकदम समोर या ठिकाणी वॉश बेसिन सुद्धा बसवण्यात आला आहे। या बाजूला आपण कॉमन बाथरूम पाहू शकतात। या बाथरूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे। या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूम मध्ये अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स आणि वरच्या बाजूला आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे। या बाथरूम मध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचे नळांचे कनेक्शन सुद्धा बसवण्यात आले आहेत। बाथरूम मधील छोटे मोठे सामान ठेवण्यासाठी या ठिकाणी भिंतीमध्ये पॉइंट सुद्धा बनवले आहेत। बाथरूम मध्ये वरच्या बाजूला एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। ही बाथरूम सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगली बनवण्यात आली आहे। या बाजूला हॉलला लागून एक बाल्कनी आहे। या बाल्कनीला सुद्धा खूप सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे। या बाल्कनीची सुद्धा साईज एकदम मोठी असून बाल्कनीमध्ये धुणी व भांडी धुण्यासाठी सुद्धा समोरच्या बाजूला एक पॉइंट दिला आहे। बाल्कनीमध्ये सुद्धा खूप सुंदर अशी टाइल्स बसवण्यात आली आहे। या बाल्कनीमध्येच या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे। या बाथरूमला सुद्धा खूप सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे। या बाथरूम मध्ये इंडियन टॉयलेट बसवण्यात आला आहे। बाथरूम मध्ये अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स आणि वरच्या बाजूला कलर सुद्धा दिला आहे। बाथरूम मध्ये वरच्या बाजूला एक व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। या 1 आरके ब्लॉक साठी ही सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम आहे। हा 1 आरके अनेक नामांकित शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मार्केट, पेट्रोल पंप, मंदिर व गरजेच्या सर्व सुविधांच्या एकदम जवळ आहे। या बाजूला आपण किचन पाहू शकतात। या किचनची सुद्धा साईज एकदम मोठी असून किचन मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे। किचनच्या सर्व भिंतीवर दिलेला आपण एकदम आकर्षक असा कलर सुद्धा पाहू शकतात। किचन मध्ये एकदम सुंदर असा किचन वाटा सुद्धा बनवला आहे। किचन वाट्याच्या खालच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी सुद्धा पॉइंट बनवले आहेत। किचन वाट्याच्या समोरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी मोठ्याची खिडकी सुद्धा बसवण्यात आली आहे। हे घर संगमेश्वर मंगल कार्यालयाच्या एकदम पाठीमागच्या बाजूला आहे। या घरापासून 50 मीटर अंतराच्या आत एक विठ्ठल रुक्माई मंदिर, एक महादेव मंदिर आणि एक हनुमान मंदिर आहे। किचन मध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी या बाजूला सुद्धा मोठ्याची खिडकी आहे। किचन मध्ये या ठिकाणी देवघर बसवण्यासाठी सुद्धा पॉइंट दिला आहे। किचन मध्ये या बाजूला फ्रीज बसवण्यासाठी सुद्धा पॉइंट दिला आहे।
या किचन मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये मोठ्याची कपाट व वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे. या किचनला पूर्णपणे पाहता हे किचन सुद्धा खूप सुंदर बनवले आहे. या घरापासून 100 मीटर अंतरावर एक जिम, एक सुपर मार्केट आणि एक SBI बँकेचे ATM सुद्धा आहे. या घरापासून नवीन रेणापूर नाका, जुना रेणापूर नाका, बस स्टँड नंबर 2, रेल्वे स्टेशन चौक आणि भांबरी चौक एकदम जवळ आहे. या घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर विद्या विकास शाळा आणि मंदाडे हॉस्पिटल आहे. किचनला लागून सुद्धा एक मोठ्याची बाल्कनी आहे. या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवला असून बाल्कनीची साईज सुद्धा एकदम मोठी आहे. या बाल्कनीमध्ये सुद्धा खूप सुंदर अशी टाइल्स बसवण्यात आली आहे. या बाल्कनीमध्ये उभा राहून आपण बाहेरचा संपूर्ण एरिया सुद्धा पाहू शकतात. आता आपण या घराचा टेरेस एरिया पाहणार आहे, तसंच आजूबाजूचा एरिया सुद्धा पाहणार आहेत. या 1 RK ला प्रत्येक महिन्याला किती भाडे आहे याची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात. या घराची राहिलेली काही माहिती सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण पाहू शकतात. या घराचा पूर्ण पत्ता म्हणजेच भास्कर नगर, दीप ज्योती नगर, जुना MIDC रोड, लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे. हे घर जुना रेणापूर नाक्यापासून जे रेल्वे स्टेशन चौकाकडे आणि भांबरी चौकाकडे रोड जातो त्या रोड पासून एकदम जवळ आहे. या घराच्या टेरेसवर सुद्धा पाणी साठवण्यासाठी मोठ्याचे पाण्याचे टाकी ठेवण्यात आले आहेत. या घराचा टेरेस हा 30 बाय 50 मध्ये मोठ्याचा टेरेस आहे. आपल्यापैकी ज्यांना कोणाला शहराच्या एकदम मध्यभागी व सर्व सुविधांच्या जवळ असलेला हा 1 RK ब्लॉक भाड्याने घ्यायचा आहे, त्यांनी हा ब्लॉक लवकरात लवकर भाड्याने घ्या, संधी सोडू नका. या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर, या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन, या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल वर करायला विसरू नका. तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना व इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका. अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.